जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त नंदुरबार येथील भीम महोत्सव उत्सव समितीच्या वतीने भीमगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रसिद्ध भीमगीत गायक कडूबाई खरात यांनी सादर केलेल्या भीमगीतांनी यावेळी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। यावेळी रसिक प्रेक्षकांची उपस्थिती दिसून आली। सदर या कार्यक्रमाचे आयोजन नंदुरबार भीम महोत्सव उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक बागले मित्रमंडळातर्फे करण्यात आले होते। यावेळी नंदुरबार शहरासह जिल्हाभरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांनी या भीम महोत्सव उत्सव समितीने आयोजित केलेल्या भीमगीत गायन कार्यक्रमास भरभरून असा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। यावेळी नंदुरबार शहरासह जिल्हाभरातील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। कडूबाईंचं नाव हे कडूबाई असावं अशी व्यवस्था या समाजाने, या जाती व्यवस्थेने केलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला आयुष्यभर आणि त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या गीतांनी या कडूबाई आज हा देश पादाक्रांत करत आहेत। देशातल्या कानाकोपऱ्यात जाऊन बाबासाहेबांची गीतं सादर करत आहेत। वाटतं की कडूबाई सारख्या असंख्य लता मंगेशकर या समाजाने तयार केलेले आहेत आणि ते या बाबासाहेबांचं गीत कानाकोपऱ्यात देशभरात घेऊन जात आहे। नंदुरबार कार्यक्रमाचे आयोजक तसेच दीपक दादा बागले आणि सगळे त्यांचे मित्रमंडळ आणि या ठिकाणी मुंदेशे साहेब, भाऊ कुणालदादा सोनवणे, इक्के भाऊ बिरारे आणि सगळे त्यांचे सहकारी। माझ्या मायबापाला मी विनंती करते, तुम्हाला सगळ्यात माहिती कडवायला वाचता लिहिता येते। आराणी शब्दातून मी गाणं सादर करणार आहे। माझ्या मायबापांनी माझ्या भावाने गोड मारून घ्यावा ही नम्रतेची विनंती आहे। आणि कोणाचं मला नाव राहिला संतांनी माफी मागते, मी तुमची लेखा म्हणून बहीण म्हणून सगळी मला क्षमा करावं। ठिकाणी माझा मुलगा खैरनार दादा या ठिकाणी यांचा बी आगमन झालेला आहे, त्यांचे आभार व्यक्त करते। सगळ्या मान्यवरांचे, सवडवाल्या शिष्टमंडळाचे त्यांचे आभार व्यक्त करते।
त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. तसेच साऱ्या कलाकारांच्या गुरु म्हणून दादा करडक, प्रतापसिंग दादा बोलणे, उत्तम बाबा भुलकर, विठ्ठल बाबा उमप या महान कलाकारांच्या चरणी नतमस्तक होऊन कार्यक्रमाला सुरुवात करते. Oh,
भक्तीचा मार्ग म्हणजे धम्म बाबासाहेब म्हणला की जो शिकला तो गुरुकुलला शिकला तू धीर झाला तुम्हाला पटीर Yeah.